गोष्ट लग्नानंतरच्या प्रेमाची भाग 40। नमस्कार मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा। कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत, पाहिले नसतील तर पहा। सकाळी जेव्हा अभिला जाग आली ती त्याच्या अगदी बाजूला झोपलेली होती। तिच्या कोणत्याच अवयवांचा त्याला स्पर्श होत नव्हता। आज तो तिला ऑफिसला घेऊन जाणार होता, पण तिची सध्याची मनस्थिती पाहता आजचा दिवस तिला आराम करू देत म्हणून तो त्याचं आवरून तिला न उठवता ऑफिसला निघून जातो। तो गेल्यानंतर खूप उशिरा तिला जाग येते। ती उठते, तिचं आवरते। आज तिला थोडं ठीक वाटत नव्हतं। खूपच कमजोरी आणि अशक्तपणा जाणवत होता तिला। तिचं स्वतःच्या तब्येतीकडे थोडंही लक्ष नव्हतं। नुसतं एकाच विचाराने मागील गेले कित्येक दिवस तिला बाळाच्या विचाराने घेरलं होतं। त्यामुळे तिची तब्येत खालावत चाललेली। ती रूममधून बाहेर पडते आणि जिन्यांनी उतरून येत असते तर तिच्या डोळ्यांवर अंधारी येते आणि चक्कर येऊन ती खाली कोसळते। शेवटच्या 5 ते 6 पायऱ्या ती घरंगळत येते। कमळा असते तिथेच हॉलमध्ये। ती पाहते अनूला। ती जोरात ओरडते, अनुताई। तिच्या आवाजाने नीलम आणि रोहिणी आत्या धावतच हॉलमध्ये येतात। काय झालं कमळा? एवढी का जोरात ओरडली तू? नीलम विचारतात कमळाला। तेवढ्यात त्यांचंच लक्ष खाली पडलेल्या अनूकडे जातं। अनू बाळा, काय झालं? अनूला त्या कमळाला विचारतात। अहो अनुताई जिन्यावरून उतरत असताना पडल्या, कमळा बोलते। अनू तर बेशुद्ध असते। रोहिणी आत्या पण सुन्न होऊन पाहतच बसलेल्या अनूकडे। त्यांना पण काही सुचत नव्हतं। नीलम बोलतात, वंस, डॉक्टरांना कॉल करा पटकन। अभिलाही कळवा। त्या आता अनूला, अनू उठ बाळा, काय झालं तुला? अशी कशी पडली तू? ही कशी पडली? त्या कमळालाच विचारतात। कमळा पाणी आणते। नीलम अनूच्या चेहऱ्यावर पाण्याचे काही शिंतोडे टाकतात। कमळा बोलते, नीलम यांना अनुताईंना बहुतेक चक्कर आली असेल। नीलम बोलतात, वंस, लागला का डॉक्टरांना फोन? हो वहिनी, येतायत डॉक्टर, 15 मिनिट तरी लागतील। आणि अभिला लागला का फोन? नीलम पुन्हा विचारतात। रोहिणी आत्या बोलतात, हो वहिनी, तो निघाला यायला इकडे ऑफिसमधून। अनू पडली ते ऐकूनच अभिचं तर अवसानच पूर्णपणे गळून पडलेलं। तो स्वतःशीच बोलतो, किती समजवतो अनू तुला मी नेहमी, काळजी घे स्वतःची, पण नाही। तो तिच्याच विचारात पळत त्याच्या केबिनमधून बाहेर पडतो। नेमकं रामदास यांना धडकतो तो। रामदास बोलतात, अभि काय झालं? एवढं का घाबरलायस तू? आणि इतका का पळतोयस? डॅड, अनू। तो खूपच घाबरलेला असतो। रामदास बोलतात, काय? अनूचं काय? डॅड, अनू पडली जिन्यावरून। आत्याचा कॉल आलेला, लगेच बोलवले मला घरी। रामदासना पण धक्काच बसतो। ते काय मोठ्याने बोलतात, अनू पडली कशी? नाही माहिती, अभि बोलतो। डॅड, मी घरी चाललोय, चल मी पण येतो तुझ्यासोबत, रामदास बोलतात। अभि हो चला बोलतच दोघेही निघतात। ऑफिसमधून अभि कार 120च्या स्पीडहून अधिक वेगाने चालवत होता। अभिची ड्रायव्हिंग पाहून रामदास घाबरलेले, पण काही न बोलता जीव मुठीत धरून बसलेले ते। घरी डॉक्टर येतात अनूला चेक करण्यासाठी। अनू अजून बेशुद्ध असते। डॉक्टर बोलतात, यांचा BP शूट झालाय, इंजेक्शन दिलं की होतील त्या ठीक, येतील शुद्धीवर। डॉक्टर अनूला इंजेक्शन देतात। अनू शुद्धीवर येतोपर्यंत डॉक्टर असतात तिथेच,
फॅमिली डॉक्टर असल्यामुळे अनु शुद्धीत येण्याची वाट पाहत थांबले होते ते. आता अभि आणि रामदास पळतच येतात. अभि अनुजवळ येऊन अनुकडे पाहतो. डॉक्टर, कशी आहे अनु? अभि काळजीने विचारतो डॉक्टरांना. ठीक आहेत त्या, येतीलच आता शुद्धीवर, बोलतात डॉक्टर. तिला कुठे लागलं तर नाही ना? तुम्ही व्यवस्थित चेक केलं का अनुला? हो अभि सर, मी व्यवस्थित चेक केले त्यांना. त्यांना चक्कर आली म्हणून पडल्या त्या. तेवढ्यात अनु हालचाल करू लागले. डॉक्टर, अनु आली शुद्धीवर. अभि थोडं आनंदाने बोलतो पटकन. हो, आता काळजी करण्याचं काही कारण नाही, डॉक्टर बोलतात. अभि ती झोपलेली असते तिला बसवतो. डॉक्टर बोलतात, मॅडम, तुम्हाला अशा कंडिशनमध्ये स्वतःची काळजी घ्यायला हवी. टेन्शन अजिबात घ्यायचं नाही आणि खाण्यापिण्याकडे तर अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. किती कमजोरी आले तुम्हाला, किती अशक्तपणा आहे तुमच्या शरीरात. अतिविचार आणि खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष यामुळेच तुम्हाला चक्कर आली. पण आता तुम्ही एकट्या नाही आहात. तुम्हाला तुमची स्वतःची, त्याचबरोबर तुमच्या पोटातील बाळाचीही काळजी घ्यायला हवी. ते ऐकून तर सर्व चकित होतात. अभि पटकन बोलतो, काय काय म्हणालात तुम्ही डॉक्टर? बाळ म्हणजे अनु प्रेग्नेंट आहे? डॉक्टर बोलतात, हो अभि सर, तुमच्या वाईफ प्रेग्नेंट आहेत. तुम्हाला नव्हतं माहिती? नाही डॉक्टर, आत्ताच कळतंय तुमच्याकडून आम्हाला. डॉक्टर बोलतात, सॉरी, ते मला वाटलं माहिती असेल तुम्हाला. नीलम, रामदास, रोहिणी आत्या सगळे खुश होतात. आता ही गोड बातमी ऐकून अनुच्या तर आनंदाचं तोलमापच नसतं. तिचा आनंद गगनात मावत नसतो. डॉक्टर निघून जातात. अभि अनुसमोर बसून तिचे हात प्रेमाने हातात घेऊन तिच्या कपाळावर ओठ टेकवतो. खूप प्रेमभऱ्या नजरेने पाहत असतो तो अनुकडे. नीलम बोलतात, अनु बाळा, खूप गोड बातमी दिलीस तू आम्हाला. आम्ही खरंच खूपच खुश आहोत सगळे. अभि अनुला सरळ 2 हातावर उचलतो आणि बेडरूममध्ये घेऊन जातो. बेडरूममध्ये आल्यावर तो अनुला सावकाश बेडवर बसवतो. आय एम सो हॅपी अनु. खूपच आनंदाची बातमी दिलीस अनु तू मला. तो तिचे दोन्ही हात हातात घेऊन खूप सारे चुंबन घेतो तिच्या हाताचे. नंतर चेहऱ्यावर चुंबनाचा वर्षाव करत असतो. तशी अनु त्याच्या मिठीत शिरून त्याला घट्ट बिलगते. अनु, आता तुझ्या मनासारखं झालंय. आता अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आपल्या बाळासाठी तू नेहमी आनंदी राहायचं, तो तिचं डोकं थोपटत तिला सांगत असतो. अनु, तू काहीच बोलत नाहीस, बोलतो तो तिला. मगाचपासून मी एकटाच बडबडत आहे. बोल ना काहीतरी अनु. अशी शांत नको ना राहूस. आता खुश आहेस ना तू? तो न थांबता आनंदाने बोलतच चालला होता तिच्यासोबत. अनु त्याच्या मिठीतून बाजूला होत अभिकडे पाहत बोलते, अहो, मी शांत आहे, कारण मी तुम्हाला झालेला आनंद पाहत आहे, अनुभवत आहे. एवढे दिवस कुठे लपवून ठेवलेला तुम्ही या भावना? ती त्याच्या डोळ्यात पाहून विचारते त्याला. तसा अभि शांत होऊन तिला पाहत राहतो. ती बोलते, यासाठीच मी एवढा बाळाचा अट्टहास करत होते. मला माहिती होतं तुम्ही काही बोलणारच नाहीत आणि कधी पुढे बोलणारही नव्हतात. मला त्रासात जे तुम्हाला पाहायचं नव्हतं. पण आता तुमच्या चेहऱ्यावरील आनंद पाहूनच मी खूप खुश आहे. ती अभिच्या चेहऱ्यावर सर्वत्र खूप साऱ्या किस करते आणि पुन्हा त्याच्या मिठीत शिरते. अभि बोलतो, अनु, किती कमजोर झालीस तू. कित्येक दिवसापासून तू जेवण व्यवस्थित केलंच नाहीस. पण आता असं नाही जमणार. खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे तुला. मी मॉमला सांगूनच ठेवणार आहे तुझ्या खाण्यापिण्याकडे बघायला. आपलं बाळ कसं
सुदृढ जन्माला यायला हवं. तशी अनु मोठ्याने खुदकन मनापासून हसते आणि बोलते, अहो आता मी आनंदाने सर्व करीन. तो बोलतो, अनु हेच तुझ्या चेहऱ्यावरचं हसू कित्येक दिवसापासून मिस करत होतो मी. तू हसायलाच विसरलेलीस अनु. आपल्या बाळाच्या गोड बातमीने बघ कसं बायको तुझ्या चेहऱ्यावर हसू आलं. अभि अनुच्या पोटावर हळूच हात ठेवून, अनु काय असेल, मुलगा असेल की मुलगी असेल, तुम्हाला काय हवं ती विचारते. तो बोलतो, मला फक्त बाळ हवंय. मग ते मुलगा असो किंवा मुलगी, दोघांपैकी काहीही चालेल मला. सगळ्यात पहिली मला माझी बायको सुखरूप हवी. तो तिचे दोन्ही गाल ओढत बोलतो. नंतर बाळ. ती, अहो काय करताय, दुखतंय ना मला. तसा तो, ओ सॉरी बायको. अनु मी खूपच प्रेम करतो तुझ्यावर. मला बाळापेक्षा तू खूप प्रिय आहेस. आपल्याला बाळ होणार ही बातमी ऐकून मी खूप खुश आहे. पण त्या अगोदर मला नेहमी तुझी काळजी असणार आहे अनु. तू ठीक तर आपलं बाळ ठीक. अनु स्वतःच्या तब्येतीकडे तू अजिबात दुर्लक्ष करायचं नाहीस. ऐकशील ना यावेळेस माझं तू. येतंय ना लक्षात अनु. अनु बोलते, अहो किती काळजी करणार आहात तुम्ही माझी. मी काही लहान आहे का आता. बाळाची आई होणार आहे मी घेईल स्वतःची काळजी. तुम्ही नका टेन्शन घेऊ. तेवढ्यात रोहिणी आत्या आणि नीलम येतात. दारावर नॉक करतात नीलम. तशी अनु अभिच्या मिठीतून बाजूला होते. नीलम यांच्या चेहऱ्यावर खूपच आनंद पसरलेला असतो. त्यांना नातवंड होणार आहे म्हणून. त्या अनुजवळ येऊन बोलतात, अनु बाळा हे घे दूध पी. त्या दुधाचा ग्लास अनुसमोर पकडतात आणि बोलतात, रोहिणी आत्या. डिशभर फळं कट करून अनुसमोर ठेवतात. ही सर्व फळं संपवायची आहेत अनु तुला, बोलतात रोहिणी आत्या अनुला. अनु मनातच एवढी फळं मी खायची विचार करते आणि अभिकडे पाहते. अभि हसून तिची मजा घेत असतो. अनु दूध पिताना तोंड कसं तरी करत पुन्हा अभिकडे पाहते. अभि अनुकडे पाहून अनुवर आता तर पहिल्यापेक्षा जास्तच हसू लागतो. त्याला माहिती असतं अनुला दूध अजिबात आवडत नाही, पण आता बाळासाठी बिचारी अनु जबरदस्ती पीत असते दूध. ते पाहून नीलम ओरडतात अभिला, अभि हसतोयस काय. बाबा होणार आहेस आता तू. हे बघ अभि, उद्याच अनुला चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. एक काम करते, मीही येते तुमच्यासोबत. वंच मीही जाते यांच्यासोबत. लहान आहेत ना अजून मुलं, यांना काही कळले नाही तर मी सोबत असलेली बरी. आत्या बरं ठीक आहे बोलतात नीलम. ह्या त्यांच्या सोयीनुसार अभि आणि अनुला लहान मोठे करत होत्या. प्रेग्नेंट राहत नव्हती अनु तेव्हा खूप मोठे होते ते. आता प्रेग्नेंट आहे अनु तर लहान आहेत म्हणे. असो, सर्व आनंदात आहेत ना, हे महत्त्वाचं आहे. मॉम, माझ्या बायकोची आणि माझ्या होणाऱ्या बाळाची जबाबदारी तुझी. घेशील ना मॉम माझ्या प्रिय माणसांची नीट काळजी. नीलम अभिच्या डोक्यावर हलकी टपली मारत, तुझा विश्वास नाही का मॉमवर बोलतात. अभि बोलतो, मॉम स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे माझा तुझ्यावर. अभि बोलतो, आत्या तू पण घेशील ना अनुची काळजी. रोहिणी आत्या बोलतात, हो रे बाळा, तू नको अनुची काळजी करूस. आम्ही दोघी मिळून घेऊ अनुची काळजी. नीलम बोलतात, चला वंच, अनुसाठी छान पौष्टिक जेवण करूयात. खूप काही बनवायचं आहे मला अनुसाठी. नीलम अनुला बोलतात, अनु बाळा, तुला जे जे खाऊ वाटेल ते मला लगेच सांगायचं. तुझे सगळे डोहाळे मी पुरवेन. तू अजिबात लाजू नकोस मला सांगायला. तू लाजली आणि मला सांगितलं नाहीस तर काय होईल माहिती आहे का तुला. बाळाची लाल टपकेल नुसती. तसे सगळे मोठमोठ्याने हसू लागतात. खूप कामं पडलेत वंच, चला. हो चला वहिनी, रोहिणी बोलतात.
दोघीजणी निघून जातात. आता अनु अभिला बोलते, अहो पाहिलत का, मॉम किती खुश आहेत, त्यांना किती आनंद झाला आहे. अभि अनुचा हात हातात घेत बोलतो, हो ना, आज मॉम खूप खुश आहेत. माझ्यामुळे मॉमला प्रत्येक गोष्टीसाठी खूप वाट पाहावी लागली. माझ्या लग्नासाठी खूप प्रयत्न केले मॉमने. सतत मला समजवायची, लग्न कर लग्न कर. मी लग्नाला तयार होत नव्हतो म्हणून. खूपच मनस्ताप झालेला तेव्हा मॉमला. शेवटी मी तयार झालो लग्नासाठी आणि मॉमने अनु तुझ्यासोबत माझं लग्न लावून दिलं. तुझ्या येण्याने तर माझं आयुष्यच बदलून गेलं. आता तर तू माझ्या बाळाची आई होणार आहेस. आणखीन काय हवंय मला? देवाने आपल्याला जे जे हवंय ते दिलंय. आपल्या दोघांना मिळून देवासमोर नतमस्तक व्हायला हवंय अनु. दोघे देवघरात जाऊन देवाला मनोभावे नमस्कार करतात. अभि देवासमोर प्रार्थना करतो, माझ्या बायकोच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ देत. आणि अनु प्रार्थना करते, यांना यांच्या जीवनात जे हवंय ते मिळू देत. दोघे देवघरातून बाहेर पडून आजी आजोबांचा आशीर्वाद घेतात. आजी आजोबा आता खूपच जास्त वयस्कर झालेले. ते रूम बाहेर जास्त निघत नव्हते. आजोबा, बाळांनो सुखी व्हा एवढंच बोलतात. आजीची स्मरणशक्ती कमी झालेली, त्यामुळे ती बोललेली त्या गोष्टी विसरायची. कधी कधी शांत बसायची तर कधी कधी जास्तीची बडबड करायची आजी. रामदास असतात हॉलमध्ये बसलेले. त्यांना अभि अनु वाकून नमस्कार करतात. रामदास बोलतात, राहू द्या बाळांनो, माझा आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी आहे. सुखी राहा. अनु काळजी घे स्वतःची. अनु हो डॅड बोलते. अभि बसतो रामदास यांच्याजवळ आणि अनु किचनमध्ये जाते. नीलम आणि रोहिणी आत्यासोबत थांबते तिथे. पण जेवणाला दिलेल्या फोडणीमुळे तिला मळमळायला लागतं. आज पहिल्यांदा अनुला असा त्रास होत होता. तिला वाटलं दूध पिलं म्हणून होत असेल. ती त्याकडे दुर्लक्ष करत असते आणि तिथेच थांबते. शेवटी तिला उलटी येतेच. ती धावतच सिंककडे जाऊन उलटी करते. नीलम लगेच तिचं डोकं पकडतात. अनुच्या उलटी करण्याच्या आवाजाने अभि पळतच येतो किचनमध्ये. काळजीने मॉम काय झालं अभि विचारतो. नीलम बोलतात, काही नाही झालं, या दिवसात होतं असं, तू काळजी नको करूस. अनुचं तोंड धुवून झाल्यावर नीलम अभिला बोलतात, अनुला रूममध्ये घेऊन जा. अभि अनुला बेडरूममध्ये घेऊन जातो. अभिला काळजीत पाहून अनु अभिकडे पाहून गोड स्माईल देते. अहो केवढी काळजी करताय तुम्ही माझी. प्रेग्नन्सीमध्ये उलटी होणं कॉमन आहे. मॉमने सांगितलेलं ऐकलं ना. तो बोलतो, तुला नाही कळणार अनु, तुला काय झालं की माझी अवस्था काय होते ते. मग माझ्याशिवाय कोणाला कळणार तुमची अवस्था. ती हसत बोलते. तो थोडा रागवत बोलतो, कळतंय ना. मग अशी हसतेस का माझ्यावर. ती कान पकडून लगेच त्याला सॉरी बोलते. तसा तो तिचं डोकं स्वतःच्या खांद्यावर टेकवत त्याच्या हाताची बोटं तिच्या हाताच्या बोटांमध्ये गुंतवत, मला खूपच काळजी वाटते अनु तुझी. मी तुझ्यापासून दूर ऑफिसमध्ये गेलो तरी सतत तुझेच विचार येतील माझ्या डोक्यात. हो माहिती आहे मला. बोलून ती त्याच्या ओठांवर हलकस किस करते. असेच आनंदात दिवस जातात त्यांचे. अनुचे 9 महिने पूर्ण झालेले. आज तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात. अनुला प्रसूती कळा येण्यास सुरुवात झालेली. तिच्या कळा देण्याने हॉस्पिटलमध्ये गुंजणाऱ्या तिच्या आवाजाने अभिचं काळीज बाहेर येणंच बाकी राहिलं होतं. रामदास यांनी अनुच्या आईबाबांना कळवलं होतं अनुला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय ते. तेही हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. आता सर्वजण अनुच्या सुखरूप डिलेव्हरीची वाट पाहत असतात. देवाकडे सगळे प्रार्थना करत असतात अनुची
डिलेव्हरी व्यवस्थित होऊ देत म्हणून. शेवटी बाळांच्या ट्याव ट्याव रडण्याचा आवाज येतो सर्वांना. हो, बरोबर ऐकलत मंडळी तुम्ही सर्वांनी. आपल्या लाडक्या अभि आणि अनुला जुळे झालेलेत. अर्थात त्यांना माहिती होतं, सोनोग्राफीमध्ये कळलं होतं त्यांना, पण आपल्या सर्वांना आजच कळतंय अभि आणि अनुच्या जुळ्या बाळांचं सिक्रेट. गोरीपान छान गोंडस 2 बाळं सिस्टर सर्वांना दाखवण्यासाठी बाहेर आणतात. त्या बाळांना पाहून सर्वांचे मन आनंदाने हर्षून जाते. अभि बाबा झालेला. सिस्टर त्याच्याकडे बाळ देत होती, पण एवढ्या छोट्या बाळाला घेण्याची हिंमत झाली नाही त्याला. अभि पळतच अनुकडे धाव घेतो. एवढ्या त्रासातून पण अनुच्या चेहऱ्यावर मातृत्वाचं तेज झळकत होतं. अनुचा प्रसन्न चेहरा पाहून अभिच्या जीवात जीव येतो. तो तिच्या कपाळावर किस करतो. तिचा हात हातात घेत, अनु थँक्स, तुझ्यामुळे मी बाबा झालो. आपल्याला एवढी सुंदर बाळं झाली. आता कल्पना आणि नीलम दोघीजणी त्यांच्या हातात एक एक बाळ आणून अनुच्या दोन्ही बाजूला ठेवतात. ते दृश्य तर इतकं विलोभनीय होतं, पाहण्यासारखंच. ते प्रत्यक्षात पाहत होते तेच ते समाधान अनुभवत होते. 3 दिवसानंतर अनुला हॉस्पिटलमधून घरी सोडतात. 12व्या दिवशी बारशाची जोरदार तयारी घरी चालू होती. सोनिया पण आली होती अभि अनुच्या बाळाच्या बारशासाठी. तसेच अनुचा मामा, मामी, लावण्यादी आणि राघव यांनी पण हजेरी लावली होती. अभि आणि अनुच्या बाळांच्या बारशासाठी लावण्या आणि सोनियांनी मिळून बाळांची नावे ठरवलेली. बाळांचं नाव काय ठेवायचं ते त्या दोघींनी ठरवलेलं. मुलाचं नाव ध्रुव आणि मुलीचं नाव ध्रुवी ठेवायचं असं ठरलं होतं त्यांचं. बारसं खूपच थाटामाटात पार पडलं. आलेल्या पाहुण्यांना पेढा, बर्फी दोन्ही खायला मिळालं. बारसं झाल्यानंतर हॅपी फॅमिलीचा फोटो काढला. अशा प्रकारे लग्नानंतरच्या प्रेमाची गोष्ट ही कथा पूर्ण झाली आहे. समाप्त.